प्रत्येक संघर्ष हा नव्या यशाची सुरुवात असते आणि अशाच संघर्षामध्ये आपल्याबरोबर आपला मुलगा हिमतीने उभा असेल तर अशाच संघर्षांना सामोरं जाऊन पुण्यातले आई आणि मुलगा चालवतात आपला धपाट्यांचा स्टॉल. या आहेत सुनीता काकी आणि सुनीता काकींच्या स्टॉलवर तुम्हाला मिळतात ते धपाटे आणि मुगाचं धिरडं. धपाटे नाव तर तुम्ही शाळेमध्ये ऐकलं असाल आणि सरांच्या हातचे धपाटे तर खाल्लेच असतील. काकींच्या स्टॉलला झालेली आहेत 5 वर्ष आणि 5 वर्षापासून ते आपल्या हातची चव पुण्यातल्या लोकांना तर देत आहेत. काकींकडे तुम्हाला मेथी, पालक, कांदा, मिक्स पनीर आणि चीज धपाटे मिळतात. मी जेव्हाही पुण्याला जाते तेव्हा काकींच्या स्टॉलला व्हिजिट करते, पण या वेळेला मी जेव्हा काकींच्या स्टॉलला गेली तेव्हा बघितलं की काकींनी तर शॉप सुद्धा रेंट केलेलं आहे. त्या शॉप मध्ये त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटी चालू केलेल्या आहेत. म्हणजे सकाळच्या टायमाला तुम्हाला नाश्ता, आप्पे, मिसळ, पावभाजी, पुलाव आणि दुपारच्या टायमाला तुम्हाला जेवण मिळणार आहे आणि संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला पाणीपुरी आणि भेळ एकाच ठिकाणी मिळणार आहे. इथे आपल्या गरमागरम धपाटा बनून तयार झालेला आहे आणि धपाट्याबरोबर तुम्हाला दिलं जातं ते थंडगार दही, हिरव्या मिरचीचा खरडा आणि लाल तिखट चटणी. धपाट्याच्या पहिल्याच घासामध्ये मी तर सरळ ढगात गेली. मग वाट कसली बघताय, आजच व्हिजिट करा.